25वा दिवस सकाळी 6 वाजता। मुझे प्यार नहीं तुझसे है बात। Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा। मुझे प्यार नहीं तुझसे है बात। मुझे दिल मिलना को तेरा देवा। ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा। तुम्ही मला झाडूचा पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद। हे बघ स्नेहाने पूर्ण तोंडावरती भाई मला किती मारलेलं फुल अशी जखम झाली माझी। मला माहिती आहे तुमची माझ्यावर खूप नजर आहे म्हणून तुम्हाला दिसलं की मी झाडू मारते। मला असं कळलंय की माझं एकतर्फा प्रेम आता 2 तर्फा होत आहे। ओ माय गॉड। सकाळी 10 वाजता नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव होतंय जगाच्या भागा भागात। तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात। हळूहळू वाजवा घंटा, वाजवतो की नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम। पण त्याआधी आपल्याला एक लुटूपुटूची मोहीम खेळायची। तर सांगा ही लुटूपुटूची मोहीम काय असेल? हिंट तरी द्या। नाही 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 दादा आम्ही प्रॉप्स बघून हिंट लावतो ते काय असणार। बरं एक देतो, हिंट देतो तुम्हाला। चला आज अशी एक मोहीम करायची आहे जी स्वागतासाठी केली जाते कुणाच्याही, म्हणजे औक्षण मिठाई बनवतो घरी। मिठाई बनवता तुम्ही? नक्की घरी बनवता? पुढे वर्षा? दादा मी तर फक्त हक करते, हाय हॅलो वेलकम या माझ्या घरी। रमशा? घर बीर साफ करून ठेवतो एकदम। अंकिता? टिक्का लावतो आणि पाया पडतो। श्रीजा? चहा पाणी वरमाला घालतात ते। काय म्हणते संस्कृती? वरमाला? तिला लग्नाची घाई लागली आहे बाबा। काहीतरी गोड देतो त्यांना खायला। गोड देतो खायला? नाही ओळखता आलं तुम्हाला पण। चला अजून सोपं करतो। तुमच्या स्वागतासाठी ती गोष्ट केली होती जेव्हा तुम्ही वाड्यात आला होता तेव्हा। रांगोळी काढलेली। वा 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 वा, रांगोळी काढायची। वाव, आजची मोहीम आहे रांगोळी काढणे। आता मोहीम जेवढ्या इझिली मी गेस केली तेवढ्या इझिली मला रांगोळी काढता तर नाही येत। माझं आणि रांगोळीचं नातं स्कूलमध्ये 4थीत होतं, त्यानंतर कधीच नाही झालं। मला फार आवडते रांगोळी काढायला कारण की मी दर दिवशी सकाळी घराबाहेर रांगोळी काढते। सो मला खूप इंटरेस्टिंग होतं की आज मजा येईल करून। रांगोळी का काढली जाते याची कारण मी तुम्हाला सांगतो। 64 कलांमध्ये रांगोळी या कलेचा समाविष्ट आहे। आपल्याकडे कुठलाही सण असला, उत्साह असला किंवा कोणाचं स्वागत करायचं असेल तेव्हा आपण रांगोळी काढतो। एकतर असं मानलं जातं की ज्या वाईट म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असतात ना ते रांगोळी घालवून टाकतं, म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो, म्हणून घराच्या बाहेर रांगोळी काढतात। आणि घराच्या बाहेर जर आपण रांगोळी काढली तर घराच्या आतमध्ये त्या निगेटिव्ह एनर्जी येत नाहीत। तर म्हणून तुम्ही बघता गावागावात प्रत्येक घरात रोज छोटी का असेना रांगोळी काढली जाते। तरी आता आपण एक छोटीशी लुटूपुटूची मोहीम खेळूयात। साहित्य आणा रे। पावलं काढायची आहेत तुम्हाला, येतात? वा, नाही येत? प्रयत्न करूया। सुरू करायचं? 3 2 1।
लहान असताना दिवाळीच्या टायमाला आम्ही रंगोली काढायचो, ते किले वगैरे बनवायचो, तर ते सगळं रिकलेक्ट झालं. मी लिटरली ते आठवण करत होतो छापा कसा पडतो आणि मग मी माझे स्वतःचेच पाय बघितले. आय वाज लाईक, ओ बरोबर, हा असेच काढते आणि गिरवले. चला वेळ संपली. वा रसिका, कमाल कमाल रांगोळी काढलीस तू. वा वर्षा, खूप छान. चांगली काढ, जमलंय म्हणायचं. अगं इकडे तिकडे कुठे झाली नाही, तुला येत नाही, घाबरायचं काय कारण आहे. पण प्रयत्न केलेला आहेस तू. अंकिता, जमलंय म्हणायचं. पण तुला येतच नाही खरोखर रांगोळी काढता. एवढं नाही येत, थोडं बेसिक येत. बेसिक येतं. वारली पेंटिंग नाही ना हे. कुठल्या ग्रहावरची पावलं हे सस्याचे पावलं दादा. बोट अशी असतात ना, अशी कशी होतात पायाची बोट. ते काय झालं, मी पहिले 4च बोटं काढली, मग मला लक्षात आली अरे इकडे बघून मला लक्षात आले 5. वा किती सुंदर. अनया, पारंपरिक रांगोळी काढलीस तू तर. म्हणजे हिला खरंच रांगोळी काढता येते. ती नख आहेत की बोट आहेत. मला वाटलं की फायलिंग केलंय का. हे काय आहे म्हणजे चुकून पडली का रांगोळी. प्रयत्न करतेस. चांगला प्रयत्न आहे आणि मला असं वाटतंय की खरंच तालीम झाल्यावरती तुला जमेल. चांगली खात्री आहे मला. खूप छान, खूप छान. या आपापल्या जागेवर या. रांगोळी माहिती ना केवढी मोठी काढायची आहे. किती एवढी मोठी. एकेकानी पण तालीम भेटणार ना. एकेकानी. अरे बापरे, एक एक कसं होणार. वेळ मिळेल तुम्हाला 5 तास. 15 मिनिटं. काय हो, एकेकाला 15 मिनिटं. मग किती वेळ झाला. टीम्स करा ना. ठीक आहे, आता मालकीनबाईंनी आपल्याला अशी रिक्वेस्ट केलेली आहे तर त्यांचा शब्द आपण नको पाडूयात. टीम करून टाकू. हो. दादाने सांगितलं ग्रुप टास्क असणार. ओ गॉड, माझा जो स्ट्रेस होता ना असा वाचली बाबा. पण 2 नाही, यावेळेला आपण 3 गट करू. ओके. तुम्हाला तर 3 गटांमध्ये रांगोळी काढायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय. गावात जायचंय. गावात गेल्यानंतर त्यांना सांगायचं की आम्हाला रांगोळी शिकवा. आणि मग रांगोळी शिकून इथे यायचं वाड्यामध्ये. आणि मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला नेमकी कुठली रांगोळी काढायची. निघा रे. निघतोय की. तर आज आमची मोहीम आहे रंगोली काढणे. वर्षा गेली एक रांगोळी एक्सपर्टला शोधायला. श्रेया शोधते एक चांगली जागा आणि मी शोधणार आहे रांगोलीचं मटेरियल. काकी, ओ आजी, तुमच्याकडे रांगोळी असेल का थोडीशी रांगोळी घेऊ शकतो शिकण्यासाठी. ताई, कोणी आहेत का. आजी तुमच्याकडे आहे का रांगोळी. तुमच्या घरात रांगोळीच नाही आहे. थोडीशी आहे, द्या ना प्लीज. थोडीशी. तुम्हाला कोणाचं असं अंगण माहितीये मस्तपैकी सारवलेलं जिथे छानपैकी रांगोळी आम्ही काढू शकतो. इकडे तुम्हाला माहितीये कोणी सर्वात चांगलं रंगोली काढणार. मंदिरात रांगोळी कोण काढतं, त्या कुठे राहतात. कोण काढतं. लिटरली माझे असे गाल इतके जोरात ओढले, पूर्ण लाल लाल झालेले. रांगोळी हाय मग द्या की. द्या सगळ्यांची थोडीशी आम्हाला द्या. थोडीशी रांगोळी द्या, आम्हाला शिकायचंय आज. तुमचं खूप 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 धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. ते खूप काइंड इनफ होते की त्यांनी आम्हाला कलर्स वगैरे दिलं आणि आम्ही ते पटपट पुढ्यात आम्ही बांधला आणि आम्ही अशा माणसांना शोधायला गेलो ज्यांना ऑलरेडी रांगोळी येते आणि जे आम्हाला शिकू शकणार.
इकडे तुम्हाला माहितीये कोणाला रांगोळी काढता येते का, कोण आम्हाला शिकवू शकतात? तुम्हाला माहित नाही इकडे कोण एकदम चांगलं रंगोळी काढतं असं? ते तिकडे खालती असणार आहे दत्त मंदिरात. तर मी विचारलं सगळ्यांना गावात की गावात सगळ्यात चांगली कोण रंगोळी काढते. तर सगळ्यांनी बोललो दत्त मंदिर आहे, त्यांची मुलगी आहे प्रीती, ती खूप चांगली रंगोळी काढते. तूच आहे का तिकडे मी गेलेली? ओके, माझ्यासोबत येशील? आमचं घर इथेच आहे आणि रांगोळी पण आहे आमच्याकडे, मग आपण तिथे काढूया दरवाजा. चालेल तसं करू. थोडं काढून दाखव ना. लिटरली 2 सेकंदात ते लोक असे पटपट अशी जशी जलेबी बनवत आहे किंवा काय असं करत आहे, त्यांनी असं फटफट काहीतरी केलं आणि आम्हाला असं वाव सुंदर. रांगोळीचे कलर पण मिळालेत. आता बघूया की श्रेजानी जागा बिगा शोधली आहे की नाही. श्रेजाला बघितलं काय? हा तिकडे गेली ती. कुठे? इथे गेली? हो. आजी बघ आम्ही ही जागा घेऊ रांगोळी काढणार. आधी झाडू मारा, पाणी मारा ह्याच्यावर, नंतर सारवून घ्या आणि नंतर रांगोळी काढा. मला विश्वास नाही होता मी कोणाच्या तरी शीला हात लावते. अजून एवढं बस. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत गाईज, हे शेण नाहीये ह्याच्यामध्ये काय काय आहे. काय करतोय आपण? अरे मिळाली श्रेजा ताई. श्रेजाने जागा शोधून पूर्ण शेण सारून ठेवलेलं. व्हेरी गुड काम केलेलं तिने. मी आता रांगोळीची प्रॅक्टिस करू शकतो का? सुरू करू. अंगण सुकेपर्यंत आपण बाकीची कामे करून घेऊ. अच्छा ठीक आहे. काय काम करायचंय? घास तोडायचंय. इकडे या गावात काय पण इझिली भेटू शकते का मला? काम करायचंय रंगोली काढण्याच्या अगोदर. अरे बापरे. पण मी अक्षरशः त्याच्यावर बसले, त्याच्यावर लंगडी गेली, त्याच्यावर पाय दिला. मी आणि श्रेजा दोघे एकमेकांवर पण बसलो, पण ते होत नव्हतं. मी स्वतःची गोधडी कधी धुत नाही, पण इकडे मी दुसऱ्यांची गोधडी धुणार आहे. एवढ्या मोठ्या टबात एवढं भरून भांडी आणून दिले. हो गॉड. माझी मम्मी हे बघून खूप आश्चर्यचकित होणार आहे. ते धुता धुता माझीच गोधडी निघाली, कारण ती गोधडी खूप हेवी होती. आपली रांगोळीची मोहीम इथेच निघते ब्रो. ओ माय गॉड. हे बघा आम्ही केलंय. बरोबर केले. आता रांगोळी काढू शकतो. हे सुकलंय. चल जे आपण अशी करू नाही शकत ते पिटी कलर. हे एकदम जास्त नाही जोरात हे करायचं, अलगद हे करायचं. बारीक लाईन काढताना एक वापरायचं ना बोर्ड. डोंगर काढले. डोंगर रांगोळी खराब केली. सुंदर काढायला पाहिजे होतं. तू डिक्चर ढी घातलंस नुसतं. आलिया गावात अजब वरात. आज रात्रीचं जेवण आहे. भरलेलं वांग बनवलंय मी पूर्ण भरून. आज रात्री तुम्हाला ते वांग खायचंय. उगवली चांदणी जणू ही उन्हात. ऊन लागतं ना खूप. आजी जमतंय का मला? जमते बाई. उरका पटापटा. तू हे बघ माझे रंग व्यवस्थित पडतात अंकिता. माझे पण करत आहे यार, असं थोडी नाही. तुझं व्यवस्थित नाही पडत आहे. अरे पण काय ना करेल तिथपर्यंत होणार थोडी.
अरे पण तुला जे येतं त्याला स्टिक कर ना. मला नुसतं डोंगर बनवता येते, अजून काहीच नाही. तर मी शिकू पण नव्हतं, नवीन काहीतरी शिकू. तर मी कलरिंग ट्राय करत होती. तर हेतल दीदी बोलते आपली की नाही बरोबर नाही करत आहे तू स्लो आहे. मे बी तिचा माझ्यावरती ग्रज आहे. मी तिला शत्रू जेव्हा बोललेली तेव्हापासून तर मे बी तिचा इंटरेस्ट नव्हता माझ्यासोबत टीममध्ये खेळण्याचा. सगळ्यांनी सह करायचं, उगाच फालतूचं भांडू नका. भांडत नाही आहे. काय वाटतं कसं काढलं मी रंगोली? छान आहे. जमेल ना आम्हाला? जमेल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू ताई. थँक्यू. आजी रडू नको. इमोशनल झालेली की आता तुम्ही चाललात ना, आता कधी भेटणार माहित नाही. जिंका सगळीजणी. बाय बाय. बाय बाय बाय. चला 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 जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. So cute, अगदी. तालीम तर तुमची जोरदार झालेली आहे, बरोबर ना? चला आता वेळ झालेली आहे आपल्या खास पाहुण्यांना बोलवायची. तुम्हाला माहितीये का ते कोण आहेत? सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार रविराज जठार यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यांची खासियत काय माहितीये का? साधारण 10-11 वर्षाचे होते तुम्ही. यस. तेव्हापासून ते रांगोळी काढतायत. आजपर्यंत किती फूट मोठी तुम्ही रांगोळी काढलेली आहे? जास्तीत जास्त 50 फुटापर्यंत मी रांगोळी काढलेली आतापर्यंत. सुरुवात माझी 4 फुटापासून झालेली आहे. किती वेळ लागतो खूप मोठी रांगोळी काढायला? म्हणजे तुम्ही म्हणालात की 50 फुटी रांगोळी काढली. 50 फूट रांगोळी काढायला मला कमीत कमी 3 तास लागतात. जास्तीत जास्त तुम्ही 5 तासापर्यंत पण काढू शकता. 3 तासात तुम्ही 3 तासात रांगोळी काढतो. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे रांगोळी कलेकडे आपण व्यवसाय म्हणून बघू शकतो का? पाहिलं तर व्यवसाय म्हणून पण बघू शकतो आणि आपण छंद म्हणून पण बघू शकतो. माझी सुरुवात व्यवसाय म्हणून झालेली नाही. मी छंद म्हणून सुरुवात केली आणि त्याचे रूपांतर आता व्यवसायामध्ये झाले. बरं तुम्हाला यांची एक वेगळी ओळख करून देतो. तुम्ही जेव्हा सकाळी रोज बाहेर येता पारावरती तेव्हा तुम्हाला समोर काय दिसतं? ही रांगोळी यांनी काढलेली असते. बरं आमच्या स्पर्धकांना काय टिप्स द्याल? रांगोळी काढताना सर्वप्रथम महत्वाचं असतं कलरिंग. कलरिंग चांगलं असेल तरच रांगोळी उठून दिसते. सुरुवात करताना समजा मध्ये डार्क कलर, त्याच्या बाजूला थोडा फेंट कलर, परत डार्क कलर अशा आपण वापरू शकतो. प्रत्येकाचं टेक्निक वेगवेगळं असतं. काही जण असं मुठीनं काढतात, काही जण असं काढतात, काही जण असं काढतात. ज्याचं प्रॅक्टिस ज्याच्यावर आहे किंवा ज्याच्या वज्रमुठ आहेत तो काढू शकतो. तर त्यांनी मार्गदर्शन तर केलंय तुम्हाला. चला आता मोहिमेला सुरुवात करूया. हो चालेल. काय करायची आहे मोहीम ते मी सांगतो. तर विषय आहे आतापर्यंत तुम्ही अनुभवलेलं बावधनगाव. या विषयावर तुम्हाला रांगोळी काढायची. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही ते गोल गोल चकली काढायला आणि ते सरळ सरळ लाईन्स काढायला फक्त शिकलोय. आता बावधनमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर डोक्यात येते म्हशी, नंतर आत येते दूध, ट्रॅक्टर, आम्हाला येतं डोक्यात ऊस, फायरवाला टास्क. पण हे सगळं काढणार कसं? माझं ब्रेन लिटरली असं स्टॉप झालं. मी बोलले मला तर फक्त पिकॉक येते आणि मी तेवढंच शिकून आली आहे. हे आउट ऑफ सिलेबसच्या गोष्टी कसं हे लोक देत आहे. तुम्हाला मिळणार आहेत 5 मिनिटं. अरे त्यासाठीच देणार आहे. विचार करायला 5 मिनिटं देणार आहे. ऐकून तर घ्या. आता मी तुमची वेळ सुरू करतोय. 5 मिनिटं फक्त विचार करा आणि पूर्ण विचार करा काय करायचंय. वेळ सुरू झाली तुमची. बाहेरूनच व्हील घेऊया आणि आत जोडूया आणि त्यात वाडा काढूया आणि व्हीलचे जे हे आहेत ना लाईन्स आहेत ना त्या लाईन्समध्ये आपण डिझाईन्स काढूया. मी असा विचार केला 2 एलिमेंट होऊन जाईल एकाच मध्ये. ही नानी ग्रीन साडी घालते आणि जोगाचे लेडीज पण घालतात. इकडे डोंगर वगैरे असणार. इथे ना आपली सायकल दिसेल. इथे आपण फर्स्ट काय केलं मग काय केलं मग काय केलं मग आणि इथे मध्ये बावधन असली. मला बोल कारण की मला नाही येणार आहे. मग आमच्याकडे आयडियाज तर खूप चांगले होते, खूप क्रिएटिव्ह आयडियाज सुद्धा आलेले. पण जेव्हा एक्झिक्युशनवर गोष्ट आली होती तेव्हा एक्झिक्युशनसाठी कोणालाच येत नव्हतं. मला तर ऑब्व्हियसली काहीच येत नव्हतं. ठिपके फळ सर्कल केलं, मध्ये जाऊबाई गावात लिहायचं आणि जाऊबाई गावाच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी. हां पण हे आपण सर्कल
तर ससा कुठे कुठे मला हे पण बोलली की नाही ब्रो तुझ्याशी नाही होणार, तू बैल नाही काढू शकणार. मी बोलली थांब, मी तुला बैल काय, मी तुला पुरं बैलगाडी काढून दाखवते. वेळ संपली, सुरुवात करायची. या मोहिमेसाठी तुम्हाला मिळणार आहेत 30 मिनिटं. तुमची वेळ सुरू होते आता. ही कलर काढू वाटीमध्ये. आमची स्ट्रॅटेजी तर हे होती की ठीक आहे आम्ही कोणी रांगोळी एक्सपर्ट नाही आहोत, पण आम्ही जे काय काढू नीट काढू, स्वच्छ काढू आणि प्रेमाने काढू. त्या साईडला बघ आता. परफेक्ट परफेक्ट. काढ काढ. बरोबर. त्या साईडला बघ. साईड बरोबर आहे बरोबर आहे. गाडीची सुरुवात झालेली आहे. साईड हो, साईड 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 साईड. गाईज याचा कॉम्प्लिकेशन मध्ये पडूच नका. आम्ही क्लिअरली डिस्कस केलेलं की मी आउटलाईन करणार आहे, म्हणजे जे रंग आहेत ते मला फटाफट भरता येतात तर मी ते करणार आहे, आणि तुम्ही लोकांचे जे ड्रॉइंग आहेत त्यावर तुम्ही फोकस करा. सेंटर कोण हल्लाय? नाही तोच आहे ना. इथे रंग भरायला सुरुवात सुद्धा झाली आहे हेतलच्या गटामध्ये. आम्हाला अजून पर्पल कलर लागणार आहे. जरा घेऊन या जांभळा रंग. तर प्रत्येकाला कलर समप्रमाणात दिलेले आहेत, त्यांनी सांडू नये कलर, आणि सगळ्यांनी दिलेत तेवढ्यात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे सगळ्यांचं एकसारखं होईल. उगाच आहे म्हणून जास्त रंग नाही वापरले पाहिजे. सर प्रत्येकाला आपण जवळजवळ 12 किलो कलर दिलेत. 12 किलो? हा 12 किलो. प्रत्येक कलर 1-1 किलो आहे. बापरे. बाबा ती स्ट्रोक्स आता नको काढू. कलर करायचं मला त्याच्यामध्ये. रसिका तू असं असं डायरेक्ट कर ससा. आय नो मी तेच तुला बोलत आहे की नको काढू स्ट्रोक्स, मला नाही आयडिया येणार तसं. ऑलरेडी आम्ही कामं वाटलेली की मी ड्रॉइंग करणार आणि ससा आणि स्नेहा कलर्स काढणार. माझ्यात आणि ससात थोडा वाद झालेला कारण ती ड्रॉइंग करायला लागली आणि मी बोलली की ब्रो मी तुला ऑलरेडी सांगितलेलं की ड्रॉइंग नाही करायचं, तू ड्रॉइंग नको करूस कारण तू नाही शिकली आहे, तू काही पण करून येणार. मग मी पटपट पटपट पुसला आणि मग तिला राग आला आणि ती बोलली की अरे तू कसं पुसू शकते, ते नाही केलं तर मी हे कसं चालू करू. तो हे रफली कर ना, हे फक्त चॉकनी कर, रांगोळीनी नको करू, मी ते बोलत आहे. जी मेन गोष्ट होती अपार्ट फ्रॉम ड्रॉइंग ती रंग भरायची होती आणि ती संस्कृती करत नव्हती आणि फक्त मी करत होती, तर रसिका टेन्शनमध्ये होती. त्याच्यामुळं पागल नाही दिसलं पाहिजे स्क्रीनवर किंवा लोक असे हसायला नको आमच्यावर. खूप स्ट्रेस पण होता आणि मला तिला ॲक्च्युली लिटरली सांगावं लागलं की भाई प्लीज तू माझ्यावर ट्रस्ट कर, आपण करूया, आपणच जिंकूया. आजीची जी माया होती आणि तिचं जे तिने आम्हाला प्रेम दिलेलं, त्यामुळे आम्ही मोहिमेमध्ये आजीचं चित्र काढलं आणि आजी रांगोळी काढते असं दाखवलं. तन्याला माहिती होतं तिला काय करायचंय, मला माहिती होतं मला काय करायचंय, पण अंकिता ऑन दी अदर हँड तिचं आज काही लक्षण लागत नव्हतं. ती नाही मला डोंगरच काढायचं ती तेच करत बसलेली. जे तिने प्रॅक्टिसच्या टायमाला आम्हाला सांगितलं मी व्हेरी गुड ॲट कलरिंग वगैरे, मी खूप चांगलं करते, ते तिच्याकडून मला एवढं भेटलं नाही इनपुट बोलताना. तिला साधं सोपं होतं नंतर की तू फक्त जे बॉर्डर आहेत ते कर, ते पण तिने थोडंफार केलं, नंतर ती ते सोडून दुसरं करत होती. म्हणजे जबाबदारी जर तू घेतीयस तर मग ते पूर्ण कर ना, काहीतरी तर कम्प्लीट कर. सगळं अर्धवट ठेवलं तर ते सगळं बिघडणारच आहे शेवटी. मला वाटतं आपणच फुल सर्कल नाही बनवतात आणि फुल सर्कल बनवलं. मुंग्या आम्ही बनवत होतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप मुंग्या चावायला लागल्या, खूप जोरात चावतात. म्हणजे मला कळत नाहीये एवढे मुंगे आले कुठून. आमच्या तिघांच्या पायावर मुंग्या चढले आणि आम्ही रंगोळी काढता काढता आऊच ऊच बोलतोय, पण आम्ही अजिबात सोडलं नाही रंगोली काढायला. ती मुंगी चावतायत. खूप यार आहे ना, मुंग्या चावतायत आम्हाला, प्लीज. खूप मुंगी आहे इकडे, काहीतरी करा यार. मी मस्त आजीचं चित्र काढलं, आजीला पदर लिहिली, नथ दिलं, टिकली वगैरे सगळं लावलं. ते करता करता आम्हाला आयडिया आली. मग स्नेहा पण तिने पण कलरिंग वगैरे केलं. मग आम्हाला हळूहळू कळलं की नाही आता बैल पण काढायला पाहिजे. 10 मिनिटं झाली आहेत. कम ऑन, स्पीड. वा वा खूप छान. बावधन जॅकपॉट. अरे वा वा. जशी आमची आयडिया होती मी असा बावधनचा जॅकपॉट बनवलेला, मध्ये तिथे लिहिलेला बावधन जॅकपॉट. जर मी ते लिहिलं नसतं तर ती पूर्ण आयडियाच क्लिअर नसती.
ते केलं आणि मग वाड्याची छोटीशी अशी छवी मी ड्रॉ केली. त्यांचं कौतुक काय ना, इतक्या कमी वेळात त्या शिकतात. तास 2 तासात त्याच्या काय तालीम करतात आणि मोहिमेला मनापासून लागतात. या पुढे जाऊ. ते गोल गोल झालं ना श्रेजा, तर तू हे शिकलेलं ना जे राऊंड 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 ते नाही जमणार मला वर्षा. आता टेन्शन येते मला. काय नाही, तुला करावंच लागणार. जमणार नाही जमणार नाही, पण ते मध्ये हे होणार ना, ते खूप क्रॅश होणार. आपण एलिमेंट्स अजून ऍड करू शकतो. नाही, दुसरे कलरशी कर, पण कर, मार खाशील नाही तर. अरे एलिमेंट्स कर वर्षा. धमक्या देऊ देऊच तू रांगोळी काढायला लावतीस. म्हणजे वर्षाचा मोलाचा सल्ला फक्त जातो. पसरट मस्त टाक ना. आम्ही पूर्ण जे या गावात येऊन आम्ही जे काही मोहीम खेळलो आहे आणि जे काही आम्हाला दिसतं या गावात, आम्ही ते बैलगाडीचं जे चाक असतं त्याच्यामध्ये आम्ही ते सेक्शन्स डिवाइड करून बनवलं होतं. 5 मिनिटं बाकी आहेत. हॅव टाइम फॉर दिस थिंग. 5 मिनिटात नाही होणार. काय वाटतं ते करा पण. टोपी बनवूया. टोपी नीट नाही होणार ब्रो. हगून टाकू आपण. हेतल त्याने अंकिताची रांगोळी म्हणजे खूप मोठी होती, पण रंग असं वाटत होते कोणीतरी चुकून असे पाडलेत. म्हणजे जरा कलरिंग शिका आमच्याकडनं, आम्ही एवढे छान शिकून आले होत. रसिकाचं मला रंगोली खूप आवडलं, पण त्याच्यात खूप एम्प्टी स्पेसेस होते. माझं फक्त हे आहे की एक रांगोळीसारखी दिसली पाहिजे, ती पूर्ण भरलेली असायला पाहिजे. नाही त्याचे काय पाय नको कलर करू ब्रो. त्याचे पाय ब्राऊन कर. येलो कलरचे थोडी ना. त्याचे फीट चला चला, शेवटची 30 सेकंद राहिलेत. माझं हे दुखायला लागले, हात दुखायला लागलेत माझे. ते नंतर पण भरू शकतो जर टाइम राहिलं तर. रंगोळी कम्प्लीट होणं इज इम्पॉर्टंट. वर्षा रमशा श्रेजाची रांगोळी दिसायला तर खूप छान होती, पण एवढीशी. जरा मोठी काढा. आपली जर्नी एवढी मोठी झाली आहे, रांगोळी तर थोडी मोठी होऊ शकते ना. 5 4 3 2 1 थांबा. तिने फेकून दिली वरती. आपापल्या चपला घाला आणि जागेवर येऊन उभे राहा लवकर. तर आमची रांगोळी बनवून झाली आणि आम्ही म्हटलं की अरे वा किती भारी रांगोळी बनवली आहे. मग आम्ही तिकडे बघितलं आणि तिकडे बघितलं. मला बघू द्या. ए वाव. मग आम्हाला वाटलं की अच्छा ठीकच बनवली आहे. सर मोहीम तर झालेली आहे. मला असं वाटतंय आपण बघितलं पाहिजे जाऊन. चला चला. तिन्ही गटाच्या रांगोळ्या तुम्ही बघितलेल्या आहेत. हो. हेतल, तनया आणि अंकिताची ही रांगोळी आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम मला एक आवडले की यांनी पुरेपूर जागेचा वापर केला. परंतु जे आतमध्ये त्यांनी मेन्शन करायचा प्रयत्न केलाय, जो सब्जेक्ट विषय दिला होता, तुम्ही बघू शकता. त्यांनी एक बैल काढलाय, एक कोंबडी काढली, पण त्याच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या फार फेंट आहेत. त्या डार्क पाहिजे होत्या. चूल पेटवते बघा लेडीज एक. तिचं बाण का केलं याचं कारणच मला कळलं नाही. त्यांनी जे बायका ड्रॉ केले ते लिटरली त्यांची नाकडोळे नव्हती. पुढच्या गटाकडे जाऊया. रसिका, स्नेहा आणि संस्कृती. मला एक गोष्ट त्यांची आवडलीच नाही. साईज दिली तुम्हाला गोलाची, तेवढा वापरच केला नाही. आम्ही पूर्ण जागा वापरली नाही व्यवस्थित, तर त्यामुळे मला असं वाटलं की यार आता वाटते की अंकिताच जिंकणार. चला पुढच्या गटाकडे जाऊयात. त्यांनी सुरुवात संस्कार भारतीपासून केली.
पण त्याच्यामध्ये जो तुम्ही विषय दिला होता तो थोडासा भरकटलेला वाटला आणि पेस दिलाय, पण तेवढं तुम्ही वापर त्याचा करू शकला नाही. ऑनेस्टली एवढं मोठं सर्कल कम्प्लीट करायला एवढा वेळ पण नव्हता आणि ज्यांनी ट्राय केलं त्यांनी तुम्ही बघाल की किती गॅप्स होते त्याच्यामध्ये. सगळ्यात आधी मला सांगा की 3ऱ्या क्रमांकावरती कोणती रांगोळी आहे? ती. तर वर्षा, रमशा आणि श्रेजा यांची रांगोळी आहे 3ऱ्या क्रमांकावर. आता ज्या 2 राहिल्या आहेत त्याच्यामध्ये विजेता कोण आहे ती सांगा. साईज पण बघा. साईज कलरिंग पण बघा. बघूया आता त्यांचा निकाल काय लागतो त्यावरती आहे. सर विजेती रांगोळी ती. वा. ज्या ग्रुपमध्ये रसिका असते तिकडे थोडं चांगलं अजून होतेच. मी म्हटलेलं ती रांगोळी 1 नंबर काढलेली आहे. त्याच्यामध्ये जे पक्षी प्राणी दाखवलेत ना त्याचं शेडिंग जे आहे बॉर्डर्स 1 नंबर आहेत आणि त्याच्यात जे त्यांनी मेन्शन केलंय ते चांगलं आहे. थँक्यू. रसिका, स्नेहा आणि संस्कृती यांची रांगोळी आहे विजेती रांगोळी आणि तुम्ही ही मोहीम फत्ते केलेली आहे. आज ज्यांनी मला शिकवलं तालीममध्ये आणि जे माझ्यासोबत होते कंटेस्टंट, तर आजची मोहीम त्या सर्वांच्या नाव. परीक्षकांच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया. सगळ्यात आधी आपण मालकीणबाईंना बोलूयात. तिघींना चांगलं पिंक ब्लू कलरफुल शॉल मिळालाय, जे मला वाटते की आता मी मालकीनबाई सारखी घरात फिरणार आहे, मस्त नथ वगैरे लावून आणि सगळ्यांना असं जोर दाखवणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. विजेत्यांना त्यांचं बक्षीस मिळालेलं आहे. आता वेळ आलेली आहे सजा देण्याची. आणि ही सजा देण्यासाठी आधी आपल्याला हे ठरवावं लागेल की प्रत्येक गटात कुणामुळे त्यांची हार झाली. हेतल, मला ॲक्च्युली वाटतं आम्ही तिघांनी एकसारखी मेहनत घेतली आहे रांगोळी बनवण्यासाठी आणि कोणच कुठे कमी नाही पडलं. तन्या तुला काय वाटतं? एकदम क्लिअरली सांगायला गेलं तर हेतलचा पूर्ण कॉन्सेप्ट होता, पण ड्रॉ करताना मॅक्झिमम मी आणि अंकितानी केलंय. मी हेतलचं नाव घेईन. माझ्या टीमने सांगितलं माझे एफर्ट्स नाही, रांगोळीच नसती मी नसती तर दुसरंच काहीतरी बनवलं असतं आणि 3रे आलं असतं. जे खरं आहे मी तेच बोलणार. शेवटी मग ते तिला टोचू दे किंवा न टोचू दे. तुला काय वाटतं अंकिता? येस, मी याच्यावर बोलेल की आम्ही तिघांची मेहनत आहे खूप जास्त. तिने आतलं खूप मस्त सुंदर केलंय, बट एजेस वाईज थोडंसं म्हणजे इकडे मी तिला बोललेली व्हाईट लाईन तर ती थोडीशी जाडी वगैरे झाली आहे, तर त्यामुळे मी हेतलचं नाव घेते. तुम्ही हे पण म्हणतायत की आयडिया तिची होती, मग तुम्ही हे पण म्हणतायत की तिने जास्त काही काम नाही केलं, तर ते थोडंसं मला असं वाटलं की नाही, तिला थोडं खरंच तुम्ही टार्गेट करतायत. आता पुढच्या गटाकडे आपण वळूयात. रमशा, मी माझं 100% दिलं, या दोघांनी पण यांचं 100% दिलंय, तर मला नाही वाटत की एक नाव मी घेऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे कोणाचंच नाव नाही? नाही. श्रेजा? कोणाचंच नाव नाही दादा. ठीक आहे. वर्षा? दादा, मला पण असं वाटतं की आम्ही तिघांनी इक्वली याच्यात मेहनत घेतली आहे करण्यात, तर जर सजा पाहिजे तर आम्ही तिघांनाच इक्वली द्या. तुमचं एक मत आहे की जी काय सजा होईल ती तुम्हाला तिघांना होईल? खूप वाईट वाटतंय, कारण की मी कधीच हा फेस एक्सपिरियन्स नव्हता केला आणि मला कधी करायचं पण नव्हतं. मी तुम्हाला तिघींना इथे येण्याची विनंती करतो आणि हेतलला सुद्धा. ये रसिका, मालकीणबाई तू ये. कुणाला तरी एकीला तुला हा रंग लावायचा आहे.
मला माहिती होतं की ती सजा मी डिझर्व नाही करत 100%. स्नेहा ये. जसं स्नेहाने तिला लावलं असं जन्मोजन्मोचा राग काढलाय तिने. संस्कृती. मी खूप सरप्राईज झाली ऍक्च्युली या सजामध्ये, कारण की संस्कृतीने जाऊन रंग लावला रमशावरती आणि रमशा मला वाटतं की ते दोघं खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. मला असं वाटलं रमशाच्या तोंडावरती लावलं पाहिजे, कारण की ती खूपच स्ट्रॉंग कॉम्पिटिशन झाली आहे. म्हणजे ती ऑलमोस्ट सगळ्याच मोहिमी जिंकत आली आहे. मीच लावते. स्वतःच लावतेस का? येस. श्रेजाला सेल्फ लव्ह खूप आवडते. शी इज अ सेल्फ इंडिपेंडेंट वुमन. तिला जे सांगा ती पहिले हात वर करेल. मी करते. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. मजा झाली, सजा पण झाली. आता वेळ आली आहे मतदानाची. आज गुप्त मतदान नाहीये. चला नाव सांगा. हेतलचं नाव घेणार, कारण तिने माझं नाव घेतलं होतं की माझ्या डोक्यात हवा गेली आहे. ते तिलाच स्वतःला कळलं नाही की तिच्याच डोक्यात हवा गेली आहे. पण ते असते ना की स्वतःचं जे चोरी लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांवर थोपतो, ते तसंच झालं आणि त्यामुळे मला हेतलचं नाव घ्यायचं आहे. स्नेहा. तनया, कारण की तिने काही कारण नसताना माझ्या डोक्यावरती ते काटांचं मुकुट टाकलं आणि मला मागच्या वेळेस वोट केलं होतं. संस्कृती. स्नेहाचं, कारण की खूप तिच्या डोक्यात खरंच हवा आहे. ती आपल्याला काढली पाहिजे या गावाच्या वेशीच्या बाहेर. अंकिता. मी हेतलचंच नाव घेईन, कारण की आज पण जेव्हा मी ट्राय करत होती काहीतरी करायचं, ती बोलते नाही अंकिता तुला नाही जमत आहे. माझं असं तर मला शिकायला तरी दे. म्हणजे त्या पॉईंटवर मी थोडीशी अशी हे झालेली की ठीक आहे ओके. तनया. मी आज हेतलचं नाव घेईन. मला वाटतं हेतलचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कारण की ती गोड वागते, ती गोड असेलही, पण नंतर जेव्हा मोहिमेची वेळ येते तेव्हा मग तिचं लगेच सुरू होतं की नाही मी सांगेन तसं करायचं, मी बोलेन तसंच करायचं. आणि मग ते कुठे ना कुठेतरी मला खूप इरिटेट व्हायला लागलं होतं. सो म्हणून मी तिला वोट आउट केलं. हेतल. मी तनयाचंच नाव घेईन, कारण ऑनेस्टली मला वाटलेलं की आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केला आहे. आणि अंकिताचं तर इट्स ओके, आय मीन इट्स एक्सपेक्टेड, बट हिचं एक्सपेक्टेड नव्हतं. तर इंटरेस्टिंग सर. ठीक आहे. रमशा. मी पण हेतलचं नाव घेणार. या वाड्यात लिस्ट फेवरेट माझी तीच आहे आणि आता ती खूप चांगलं करते. तर खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिशन पण मला वाटतं, त्यामुळे मला वाटतं की मी नाव घेणार. हे उत्तर खरंच चांगलं होतं की स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे म्हणून तू नाव घेतलंयस तिचं. वा. श्रेजा. आता तरी म्हणू नकोस की मी माझं नाव घेते म्हणून. स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर आहे आणि बिगिनिंग पासून मी तिला ऑब्झर्व करते आणि ती खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग आहे. नेहमीच जिंकत असते. मला खूप आवडेल तिला एखाद्या दिवशी हरवणं. तुला रमशा या वाड्याच्या बाहेर गेलेली चालणार आहे. पण दादा ते माझ्यावर नाहीये ना, ते गावच्या लोकांवर. नाही मग त्याच्यावरच ठरणार ना सगळं. कॉम्पिटिटर आहे ना ती. मग माहिती गेली पाहिजे. मग नाव चेंज करू का? तुला बदलायचंय नाव? हो बदलू शकते मी. सांग काय नाव आहे? स्नेहा. कारण कधी कधी रागात ती खूप फ्लिप होते. कंट्रोल. तू पण तर फ्लिप झाली ना. तू पण तर चेंज केलंस स्वतःचं बघ आणि मग दुसऱ्यांवरती बोल. पण मी राग नाही दाखवत कोणावर. पण तू फ्लिप केलंस ना. मी फ्लिप नाही करत. मला खरंच वाटलं की ह्या मुलीला अक्कलच नाहीये, ही मूर्ख मुलगी आहे. खरं सांगू ना, मी श्रेजाला माझं रागाचं 1% पण नाही दाखवलंय. मी जेव्हा तिला 10% दाखवेल ना, ती शो सोडून निघून जाणार. ही माझी गॅरंटी आहे. पुढे वर्षा. दादा माझं नाव आहे हेतल. वाड्यात सगळ्यात कमी आवडती व्यक्ती तीच आहे. मी थोडी आवडायला इथे आली आहे. जिंकायला आली आहे. अर्धा गेम संपला पण नाहीये आणि इकडे जिंकण्या हारण्याची गोष्ट करतोय की मी जिंकणार, हे जिंकणार. अरे खेळ सुरू झालाय.
आतापर्यंत बघा तरी खेळ पहिले. पुढचं बोला. कधी कधी कासव पाटणा येऊन पण शर्यत जिंकतो आणि ससा पुढे पडून पण हारतो. तर थांबा. अगं पण तू ससा आहेस ना. मग ते तू सांगते ससा पळत जातो आणि हरतो. त्या कहाणीतला ससा हारलेला, हा या गावाचा ससा आहे. ह्याची कहाणी वेगळी असणार. ह्याची कहाणी वेगळी असणार. वा वा वा. और क्या उधर जाके सुबह से डोंगर बना हमने. अंकिता, learn something. We all are learning. That's all I said, and she thinks that I have given her. Of course I will. You are in my team, bro. मैं चुप बैठू क्या? तुला माहिती आहे का, पूर्ण मेहनत माझी आणि हिची होती. मी बोलली की ठीक आहे, मग एक्सप्लेन करताना ना मी असं बोलते म्हणून. ती बोलली मी बोलते. मग मी अंकिताला साईडला घेऊन बोलली, हे बघ ती बोलली तर बोल की आपण दोघांनी पण बोलायचं म्हणून. ती कसं बोलायला पाहिजे, तिने काही केलं नाहीये. अरे ती कॅमेराला लगेच फुटेज घ्यायला जाते. तुला ती खूप अटेन्शन सीकर आहे ब्रो. कधी राग केलंय? त्या दिवशी मी तुला हेल्प करण्याची प्रयत्न केला, बट देन यू लिटरली येल्ड ॲट मी व्हेन आय वॉश्ड युअर क्लोथ्स. तुम्हाला सांगून केलं असतं मी विसरले स्नेहा. If you forget and you put my clothes in Mati when you know my hand is injured, I had to do double work. No, स्नेहा, मग तेच मी बोलते ना, तुझं अँगर इश्यूज आहेत. That's the only problem I have with you. No, but apart from anger issue, I have always been so kind. So even I have been kind. No, I have been more kind and patient with you than you have been with me. I feel that. But then I put out so much emotional energy into making sure that I can do as much as I can to make you feel better. But you don't do that. तू एकच पॉइंट पकडून बसले. मी पण म्हणू शकते ना की श्रेया 24 तास रडत असते. बोल ना. मला नव्हतं बोलायचं ना. Because I understand where you're coming from. You don't understand where I'm coming from. I do understand. No, you do not understand. Sneha, you have no idea how many people I have told. But what did you do there where it counts? मग मला असं वाटलं की यु नो तू अँग्री खूप होतेस, तेच माझं पॉइंट आहे बोलण्याचं. प्रेमाने बोलते तुला मी प्रेमाने गोष्टी मग ते मी सांगेन ना. मी व्हिडिओ मध्ये खूप वेळा सांगितलंय स्नेहाला. तू मुझे लगा है उसको ना रमशा जाएगी तो मेरे को अच्छा लगेगा. तू क्यों फिर बदलती? I'm gonna take my name next time. I'm just letting everyone know because so then again they're going to call you Nirlajja. It's okay. I am a Nirlajja. Thank you. Now I know why people say things about you. Yeah, let them say. Yeah. I'm a loser. Thank you. Because you kissed their in the end. Who's have I kissed? You know. You and I both know. Who's? तसं का बोलू आपण? टाइम दुश्मनचं ते होतं ना, त्यावेळेला स्नेहा स्वतः मला बोलत होती की माझ्यावर टाकलं असतं. गाईस, टास्क मध्ये जर तुम्ही एकमेकांचे नाव घेताय ते टास्क मध्ये संपू द्या. त्याच्यानंतर प्लीज वाढत नका. नाही, मी किती प्रेमाने राहिली आहे तिच्यासोबत तुला माहिती. म्हणून मला ते वाटलं की तिने राग म्हटलं. प्रेमाच्या बद्दल बोलू शकते. स्ट्रॉंग कॉम्पिटिटर की काही वेगळं म्हटलं असतं माझ्या. ठीक आहे, मी घोषित करते मी निर्लज्ज आहे इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. I have not even said that you are. But whatever, I don't want to talk about it. I'm very done. रमशाला ससा नाही आवडत, पण ती फक्त इमोशनल तिने सपोर्ट केलेलं एकदा ना ते त्या इमोशनल सपोर्टमुळेच ते हे झालंय ना. इमोशनल सपोर्ट तर आपण सगळ्यांनी एकामेकाला केला ॲट वन पॉईंट. पण त्या इमोशनल सपोर्टवरती आपण चिटकून नाही राहू शकत. कारण की लोक इकडे बदलतात. डोळे उघडले पाहिजे आता लोकांनी. कारण की कोणी पण चावी येऊन भरून निघून जातं खूप लोकांसोबत. आणि श्रेजा, तू विचार कर. I really want to leave before that. अंकिताने माझं नाव टाकलं तर मी का तिच्यावरती भडकणार नाही. मी स्नेहा नाहीये, मी मूर्ख नाहीये. तुला कोणी सांगितलं मध्ये घुसायला? कशावर? संस्कृती ससा मागून. अरे कोण काय बोलतंय? मी माझ्याबद्दल बोलते. मला विचारलंय तू कुठून मध्ये आली. तिला फक्त फुटेज करायचे असतं. तिला काय ते तडका ऍड करायचं. नेमकं कोणाला विचारलं ना की तिला मध्ये बोलायचंच असतं का? चला फुटेज कमी पडते. तिच्यावरती एक कॅमेरा, एक काम करा तिच्या डोक्यावर एक कॅमेरा लावा. गोप्रो तिच्या तोंडावरती लावा. 20 तास तिच्या मागे फिरा म्हणजे तिचं मन भरे. मंडळी, तुम्ही बघताय मोहिमेत हळूहळू रंग चढायला लागलेले आहेत. रंग बदलायला सुद्धा लागलेले आहेत. तर याच कार्यक्रमातले हे नवे नवे रंग बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम बाई गावात.